हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की ओओपीचे 4 पिलर. ओओपीचे 4 पिलर कोणते होते की एनकॅप्सुलेशन, अब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. हे आपले ओओपीचे 4 पिलर्स होते. आता या लेक्चरला आपण काय बघणार आहे की पहिलं आहे तर इंटरफेस म्हणजे काय असतं, अब्स्ट्रॅक्ट क्लासेस काय असतात, सील्ड क्लासेस आपल्याला कसे करायचे येतात, त्यानंतर पार्शियल क्लासेस कसे आपण वापरू शकतो आणि त्याच्यानंतर एक्सटेन्शन मेथड आपण कशी वापरू शकतो आणि अनोनिमस टाइप्स कशाला बोललं जातं आणि त्याचे एक एक्झाम्पल बघणार आहे. ओके, चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके, तर पहिला टाईप आहे काय आहे आपला की इंटरफेस. आता इंटरफेस कशाला बोललं जातं की इंटरफेस कीवर्डनं आपण डिक्लेअर करू शकतो क्लास एखादा. ओके, आणि इंटरफेस म्हणजे काय की एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादा करार असतो ना, त्याच्या आपण एक ब्लू प्रिंट जशा मारतो ना तशा टाईपमध्ये इंटरफेस असतं. जसं क्लासला पण ब्लू प्रिंट म्हटलं जातं, पण इंटरफेसमध्ये ॲक्च्युअल ब्लू प्रिंट असतं. इंटरफेसमध्ये ॲक्च्युअल ब्लू प्रिंट म्हणजे काय की त्याच्यापासून आपण फक्त डिक्लेरेशन्स असतात त्या इंटरफेसमध्ये. ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन असतं ना ते आपल्याला ओरिजिनल क्लासमध्ये करायला लागतं. जसं की रिअल लाईफ एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जसं चार्जर. ओके, चार्जरचं काम काय असतं, फक्त चार्जिंग करणं. मग त्याच्या आतमध्ये जे पण इम्प्लिमेंटेशन असेल चार्जिंगमध्ये, त्यामध्ये टाईप्स असतात की फास्ट चार्जिंग असेल, त्यानंतर तुमचं अल्ट्रा फास्ट चार्जिंग असेल किंवा नॉर्मल असेल किंवा वायरलेस असेल. बरोबर, अशा टाईपचे मल्टिपल तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता. पण चार्जर ही कन्सेप्ट काय की तुम्ही मोबाईल चार्ज असेल, त्यानंतर लॅपटॉप चार्ज असेल किंवा एखादा व्हेकल चार्जिंग असेल, चार्जरची कन्सेप्ट फक्त तेवढीच आहे. बरोबर, किंवा एखादी जर गाडी असेल व्हेकलमध्ये स्टार्ट असेल, स्टॉप असेल किंवा त्याचा ब्रेक लागणं असेल, पण त्याचं जे ॲक्च्युअल मेथड्स असतील त्याचं वेगवेगळं असेल ना, की त्याचं लिक्विड कूलचं इंजिन असेल किंवा नॉर्मल कूल इंजिन असेल, राईट, किंवा स्टार्ट करण्याची पद्धत त्याची किकनं स्टार्ट असेल, बटन स्टार्ट असेल किंवा त्याच्यावरती वेगळं काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान असेल. अशा टाईपमध्ये इंटरफेस आपल्याला काम करतो. आता त्याचा सिंटॅक्स काय इंटरफेसचा की इथं नवीन एक क्लास बनवतो, इंटरफेस डॉट सी एस. ओके, आता इंटरफेस आपल्याला बनायचं तर आपल्याला इंटरफेस कीवर्ड लिहिला पाहिजे. ओके, आणि त्या इंटरफेसमधून आपल्याला आय व्हेकल किंवा व्हेकल नावाचा आपण एक इंटरफेस बनवला. आता ते कशानं कळालं की जिथं आय आपल्याला एक स्टँडर्ड जी लिहिण्याची पद्धत असते ना, तर इंटरफेसला आय लिहिलं जातं इंडस्ट्रीमध्ये. इथं त्याची आपण मेथड लिहू, वॉइड स्टार्ट नावाची मेथड आहे. आणि अजून एक असू शकते की स्टॉप नावाची मेथड आहे. ओके, आता हे झाले आपले फक्त काय इंटरफेस कॅन ओनली हॅव डिक्लेरेशन्स. इंटरफेस हॅव ओनली डिक्लेरेशन्स. ॲक्च्युअल implementers have in the class. ओके, सगळे जे इम्प्लिमेंटेशन असतात ते आपल्याला क्लासमध्ये लिहायचे असतात. आता क्लास आपण कोणता घेऊ, क्लास कार नावाचा क्लास आहे आणि तो एनिरेट झाला आहे कशापासून, आय व्हेकल पासून तो एनिरेट झाला आहे. आता ह्याला एरर दिला. एरर का दिला की कार डज नॉट इम्प्लिमेंट इंटरफेस. आता तुम्हाला एक यातनं पहिला रूल तुम्हाला सांगतो की इंटरफेसचा रूल नंबर 1 काय असतो की जे पण तुम्ही इंटरफेसमध्ये तुम्ही डिक्लेरेशन देणार, ओके, ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन करायचं आपल्याला, जे पण तुम्ही डिक्लेरेशन देताना त्यात तुम्हाला सगळ्या मेथड्स तुम्हाला ज्याच्यात एनिरेट करताय. मी आता कार या क्लासमध्ये एनिरेट केलं तर त्या कारमध्ये या दोन्हीचं इम्प्लिमेंटेशन असलं पाहिजे. जर का मी इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर तुमच्या क्लासला एरर द्या, तुमच्या इंटरफेसला एरर देणार. आला का इथे
लगेच एरर पण आला की इम्प्लिमेंटेशन पेंडिंग आहे. तर इम्प्लिमेंटेशन करताना काय पब्लिक पाहिजे तुम्हाला, त्याची रिटर्न व्हॅल्यू व्हॉइड असेल आणि काय आहे स्टार्ट. आता इथं मी कन्सोल डॉट राईट लाईन कार स्टार्टेड आणि इथं सेकंड पब्लिक त्याची रिटर्न व्हॅल्यू व्हॉइड स्टॉप. आता गेल्या का माझ्या सगळ्या एरर गेल्या. आता इथं सेकंड रूल पण तुम्हाला कळलं असेल की इथं ॲज अ त्याला इंटरफेस त्याला पब्लिकच ठेवायला लागतं. बाय डिफॉल्ट ते पब्लिकच असतं, पण इथं तुम्हाला त्याला ॲक्सेस स्पेसिफायर द्यायला लागला का की पब्लिक पाहिजे, प्रायव्हेट पाहिजे किंवा प्रोटेक्टेड पाहिजे, राईट. तसं हा रूल नंबर सेकंड आहे, राईट लाईन कार स्टॉपड. आणि याचा मी आता एक ऑब्जेक्ट बनवतो. क्लास किंवा ओके पब्लिक स्टॅटिक क्लास मी केला. इथं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आणि या मेनमध्ये मला याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. तर कशाचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे, कार या क्लासचा ऑब्जेक्ट सी आपण बनवला इज इक्वल टू न्यू कार याचा कन्स्ट्रक्टर कॉल. आता ज्या पण वेळेस सी डॉट स्टार्ट ओके आणि सी डॉट स्टॉप या दोन मेथडला मी कॉल केलं. डॉट नेट रन इंटरफेस डॉट सी एस. कंपाईल व्हायला भरपूर प्रोसेस घेतंय. ओके आपला प्रोग्राम रन झाला की कार स्टार्टेड कार स्टॉपड असं तुम्ही इंटरफेस वापरून करू शकतो. त्याचा इंटरफेसचा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन कसं आहे की आता इथं मी कार केलं सेम ॲज इट इज मी याला बाईक पण करू शकतो, राईट. सपोज हा जो कार आहे तिथं मी बाईक केली आणि सेम इथं बाईक स्टार्टेड बाईक स्टॉपड आणि इथं बाईकचा ऑब्जेक्ट क्रिएट केला बी नावानं. इथं बी आणि इथं बी. झालं का, कार स्टार्टेड कार स्टॉपड बाईक स्टार्टेड बाईक स्टॉपड अशा टाईपमध्ये आपल्याला इंटरफेस वापरायचं की एकदाच डिक्लेअर करायचं आणि त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन असेल. ओके ते ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन त्याच्यानुसार तो इम्प्लिमेंटेशन करू शकतो की तो बटन स्टार्ट असेल किंवा पॉवर स्टार्ट असेल किंवा ॲटोमॅटिक स्टार्ट असेल. त्याला विदाऊट स्टार्टिंगचं पण फॅसिलिटी असतात नवीन नवीन कारमध्ये आता किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे. ओके आता याचे मी महत्त्वाचे 4 रूल सांगतो. पहिला रूल काय असतो की इंटरफेसमध्ये फील्ड्स नसतात पण प्रॉपर्टीज असतात. ओके आता फील्ड्स आणि प्रॉपर्टी म्हणजे काय की ज्या आपण व्हेरिएबल्स म्हणतो ना त्याला फील्ड्स बोलतात की त्या इंटरफेसमध्ये आपण फील्ड्स डिक्लेअर करू शकत नाही का,
तर इंटरफेसचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही किंवा त्याला मेमरी नसते, तो फक्त एक ब्ल्यू प्रिंट असतो. सेकंड काय आहे की तो इंटरफेसमध्ये सगळे मेथड्स असतात आणि ते पब्लिक असतात, त्याला वेगळा स्पेसिफिक पब्लिक कीवर्ड द्यायची गरज नसते. हा झाला रूल नंबर 2. रूल नंबर 3 काय आहे की ऑब्जेक्ट तयार करता येत नाही. बरोबर, जसं मी सांगितलं की त्याच्यात मेमरी नसल्यामुळे त्याला ऑब्जेक्टच क्रिएट करता येत नाही. आता रूल नंबर 4 काय आहे की क्लासचा इंटरफेस इम्प्लिमेंट केल्यावर सर्व मेथड्स आहेत ना आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. की जसं इथं मी बाईकला समजा किंवा कारला जर मी ही स्टॉप मेथड कमेंट केली, ओके, किंवा काढून टाकली, मी इम्प्लिमेंटच नाही केली, तर त्यानं लगेच एरर दिला. का? तर बाईक डज नॉट इम्प्लिमेंट इंटरफेस नंबर. राईट. अशा टाईपचे आपल्याला 4 रूल्स असतात महत्त्वाचे, ते तुम्हाला पाळूनच हे करायचं असतं. तर नेक्स्ट काय आहे की इंटरफेसमध्ये जसं हे 4 रूल असतात तसं 5वा असतं की त्याच्यात कन्स्ट्रक्टर नसतो. ओके, अशा टाईपचे सगळे हे इंटरफेसबद्दल आहे. आता इंटरफेसला जर आपल्याला रनटाईम पॉलिमॉर्फिझम जर करायचं असेल तर मी कसं करू शकतो? ओके, रनटाईम पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? हे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे. ओके, सेम नेम मल्टिपल बिहेवियर्स वगैरे. जर मला याला रनटाईमला जर कसं करायचं करू शकतो की इथं ज्यावेळेस आपण त्याचा एक व्हेरिएबल बनवणार आहे ना, तो मी इंटरफेसचा बनवणार. कोणता? त्याचं नाव काय मी लिहिले? आय व्हेकल. त्याचा मी आय हा व्हेरिएबल बनवला इज इक्वल टू न्यू. आणि ज्यावेळेस मी त्याला मेमरी अलोकेट करणार आहे ना, तर मी ती कशाची करणार आहे? तर मी कारची मेमरी अलोकेट करणार आहे. आणि या कारमधून आय डॉट स्टार्ट. ओके, इथं लिहू रन टाईम. रन टाईम पॉलिमॉर्फिझम. आला का? की कार स्टार्टेड. असं तुम्ही हे सगळं होतं आपलं इंटरफेस कसा लिहायचा, त्याला कसं डिक्लेरेशन करायचं, त्याला ॲक्सेस कसं करायचं, त्याचे रूल्स काय होते. आता नेक्स्ट सेकंड पार्ट आपल्याला काय बघायचं आहे की अबस्ट्रॅक्ट क्लासेस. ओके, अबस्ट्रॅक्ट क्लासेस म्हणजे काय असतं की अबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे आधी क्लासचे स्वतःचा ऑब्जेक्ट तयार करू देत नाही. ओके, अबस्ट्रॅक्ट क्लास काय आहे की त्याचा स्वतःचा ऑब्जेक्ट क्रिएट करू देत नाही, पण त्याच्यात ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन होतं सेम ॲज अ इंटरफेस सारखंच. फक्त त्यात एक प्लस पॉईंट काय आहे की त्याच्यात इम्प्लिमेंटेशन पण असू शकतं. ओके, इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय की जसं आपण हे जे एखाद्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन आपल्या इंटरफेसमध्ये करता येत नाही, तसं अबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता. नेक्स्ट असेल की त्याच्यात तुम्ही व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकता किंवा त्याला कन्स्ट्रक्टरला तुम्ही कॉल करू शकता. हे त्याचे 2-3 प्लस पॉईंट आहेत अबस्ट्रॅक्ट क्लासचे. सपोज आपल्या कंपनीने एखादा एम्प्लॉय आहे, हां, रिअल लाईफ एक्झाम्पल काय झालं तर तो ॲज अ एम्प्लॉई डेव्हलपर असू शकतो, टेस्टर असू शकतो किंवा मॅनेजर असो, अशा मल्टिपल त्याचे रोल्स असू शकतात. पण त्यांच्यामध्ये कॉमन काय असू शकतं की त्याचा नेम असेल, त्याचा आय डी असेल किंवा त्याच्या कंपनीचं नाव असेल. राईट. अशा टाईपचे पण त्याचे कामं जे असतात ना वेगळं असतात. की जसं डेव्हलपरचं काम काय आहे की कोडिंग करणं, टेस्टरचं काम आहे की त्या त्या केलेल्या कोडवरती टेस्टिंग करणं, किंवा मॅनेजरचं काम काय असतं की ह्या सगळ्यांना त्यांच्यावरती निगराणी करणं किंवा त्याच्यावरती काय त्यांना प्रॉब्लेम आहेत का काय त्यांचं सोल्युशन देणं, हे सगळं मॅनेजरचं काम असतं. इथं मी एक एक्झाम्पल घेतो की त्याचा सिंटॅक्स काय असतो. सिंटॅक्स अबस्ट्रॅक्ट क्लास आणि एम्प्लॉय असा त्याचा सिंटॅक्स आहे. आता या एम्प्लॉयमध्ये सपोज पब्लिक अबस्ट्रॅक्ट व्हॉइड कंपनी नावाची मेथड आहे. ओके, आणि ती मी
इम्प्लिमेंट केली. इथं abstract नाही लागणार. बरोबर. console डॉट राईट लाईन आणि डबल कोटमध्ये ट्रेल अँड ट्रेच प्रायव्हेट लिमिटेड हे माझ्या कंपनीचं काहीतरी नाव आहे. आणि मला काय करायचं आहे की मला एक अजून अबस्ट्रॅक्ट मेथड बनवायचे. अबस्ट्रॅक्ट म्हणजे काय की मला फक्त डिक्लेरेशन करायचं आहे आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आहे जो इनहेरिट करणार आहे ना क्लास त्यामध्ये करायचं आहे. तर मी काय करणार, पब्लिक अबस्ट्रॅक्ट void वर्क. ओके. आता ज्यावेळेस मी एखादा क्लास बनवेन की क्लास डेव्हलपर आणि तो इनहेरिट झाला आहे एम्प्लॉईपासून. आता मला ती जी मेथड आहे ती मला इम्प्लिमेंट करायला लागेल. पब्लिक, आता ज्यावेळेस मला इम्प्लिमेंट करायचं असतं ना, इथं मी ओव्हरराईड अबस्ट्रॅक्ट लिहिलं किंवा काय, तर इथं मला ते ओव्हरराईड असा सिम्बॉल लिहायला लागतो. void वर्क आणि console डॉट राईट लाईन मध्ये डेव्हलपर रायटिंग कोड. आणि आता हे जे मी अबस्ट्रॅक्शन केलं ना या क्लासचं इथं, त्या अबस्ट्रॅक्टमध्ये आता मला हा जो इंटरफेस नको आहे मला, हा वाला जो आहे ना मेन, जिथं मला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, त्याला मी ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि इथं डेव्हलपर त्याचा डी इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके. आता डी डॉट वर्क या मेथडला कॉल केलं. त्यानंतर डी डॉट कंपनी या पण मेथडला मी कॉल केलं. ओके. आलं का की डेव्हलपर रायटिंग कोड ट्रेल अँड टीच प्रायव्हेट लिमिटेड. वाय कुठं आलं त्यांना, ट्रेल अँड टीच असं द्या. असं तुम्ही अबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये नॉर्मल मेथड्स वापरू शकता किंवा अबस्ट्रॅक्ट वर्जन वापरू शकता किंवा तुम्ही त्यात व्हेरिएबल्स पण वापरू शकता. ओके. नेक्स्ट लास्टला मी सांगितलेलं की प्रॉपर्टीज पण वापरू शकता. आता प्रॉपर्टीज कोणत्या असतात की ज्या आपण गेट आणि सेट नावाच्या प्रॉपर्टी करतो ना, ज्या व्हेरिएबलला तुम्ही गेट आणि सेट नावाच्या प्रॉपर्टी लिहितात, जसं की नुसतं फक्त गेट असेल किंवा फक्त व्हॅल्यू सेट करण्यासाठी व्हेरिएबल वापरलेलं असेल, त्या प्रॉपर्टीज त्याला बोललं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे अबस्ट्रॅक्ट क्लासमध्ये आहे ना तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहू शकता. ओके. आता इथं कन्स्ट्रक्टर मला लिहायचं आहे, तर मी काय करणार, पब्लिक एम्प्लॉई आणि इथं कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये कन्स्ट्रक्टर एम्प्लॉय. ओके. ऐका, त्यानं कोणता एरर दिला का, नाही दिला. असा मी कन्स्ट्रक्टर पण लिहू शकतो किंवा कन्स्ट्रक्टर पण मी कॉल करू शकतो. हे सगळं होतं की अबस्ट्रॅक्ट क्लास. आता हे सगळे ॲडव्हान्स आहेत, हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस 1 इयर एक्सपिरियन्स असेल वगैरे त्यावेळेस तुम्हाला विचारतात. पण मेनली तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अबस्ट्रॅक्ट क्लास कशासाठी लिहिलं जातं, की ज्यावेळेस आपल्याला इंटरफेसच्या पुढं, म्हणजे काय, इंटरफेस जर आपल्याला लिहायचं असेल, फक्त डिक्लेरेशन्स पण पाहिजेत, तर त्यासाठी फक्त इंटरफेस लिहू शकता. पण डिक्लेरेशन प्लस ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन पण ज्या क्लासमध्ये पाहिजे असेल तर त्याला तुम्ही अबस्ट्रॅक्ट क्लास करून ओव्हरराईड सारख्या मेथड्स तुम्ही वापरू शकता. आता नेक्स्ट काय की
ह्या ज्या आपल्याला पाहिजे. आता ते नंतर एनरिट जर करायचं नसेल कोणाला, म्हणजे काय की एखादी जर तुम्ही कंपनी बघितली असेल तर त्याच्यात कसं असतं की पोझिशन असतं की डेव्हलपर असेल किंवा टेस्टर असेल, त्याच्यानंतर जे मॅनेजर असेल, व्हाईस मॅनेजर, त्याच्यानंतर जी लास्ट स्टेप असते ती CEO. आता मला जर त्याला सील करायचं असेल म्हणजे काय की CEO नंतर कोणतीच पोझिशन नाही आली पाहिजे. CEO ही लास्ट पोझिशन असली पाहिजे. त्याला कोणी एनिरेट नाही करता आलं पाहिजे. तर त्यासाठी सील्ड किंवा त्यासाठी ओव्हरराईड कोणी केलं नाही पाहिजे. तर त्यासाठी सील्ड नावाची मेथड आहे, कन्सेप्ट आहे. जसं की ते एक एक्झाम्पल घेऊ. सील्डचं कसं असतं की सिंटॅक्स सील्ड क्लास एम्प्लॉई असा त्याचा सील्डचा सिंटॅक्स आहे. इथे एक एक्झाम्पल. ओके, आता इथं बघा मी एक सील क्लास लिहिला. ओके, त्यानंतर त्याची मी मेथड लिहिली. नेक्स्ट गेली त्याला एनरिट केलं. एनरिट करून इथं पण मी एक सील्डला ओव्हरराईड दिलं आणि तीच मी ते इम्प्लिमेंटेशन केलं. पण त्यानं एरर दिले. काय एरर दिले तर तुम्ही सील्ड क्लासमध्ये एनरिट करू शकत नाही. ओके, आता इथं इथं काय लिहावं की अनेबलला मी एनराईट केलं पब्लिक सील्ड ओव्हरराईड व्हॉइड साऊंड. आता इथला जर मी ओव्हरराईड केला किंवा काढला याला तर तो इथं काय बोलतंय की डॉग डॉट साऊंड कॅनॉट ओव्हरराईड एनिरेट मेंबर ॲनिमल डॉट साऊंड बिकॉज इट इज नॉट मार्कड व्हर्च्युअल. जर तुम्हाला एनिरेट करायचं असेल ना तर तुम्हाला व्हर्च्युअल किंवा अबस्ट्रॅक्ट क्लास लिहायला लागतो. आता इथं काय आलंय की इथं काय ओव्हरराईड होत नाही की कॅनॉट ओव्हरराईड एनिरेट मेंबर बिकॉज इट इज सील्ड आहे का. इथं मी ज्यावेळेस सील करेल त्याला तर इथं मी त्याला एनिरेट करू शकत नाही. अशा टाईपच्या तुमच्या सील्डची कन्सेप्ट आहे फक्त की तुम्हाला सील्ड सिंटॅक्स कशाला वापरायचा की जर तो त्या क्लासला किंवा त्या मेथडला जर कोणी एनिरेट किंवा ओव्हरराईड करून त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही केलं पाहिजे. ज्या क्लासमध्ये इम्प्लिमेंटेशन असेल सील्डमध्ये तेच फायनल इम्प्लिमेंटेशन असेल. असं तुम्ही सील्ड वापरू शकता, राईट. जसं की मायक्रोसॉफ्टचे जे इनबिल्ड क्लासेस असतात ना, जसं की सिस्टीम डॉट स्ट्रिंग असेल, सिस्टीम डॉट डेट टाईम असेल किंवा सिस्टीम डॉट मॅथ असेल, ह्या सगळ्यांनी काय केलं की सील्ड क्लासेस आहेत. कारण का तर त्याच्यानंतर कोणी एनिरेट करून ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन नाही केलं पाहिजे, त्यासाठी त्याने सील्ड केलेत. मग याला पर्याय काय असतो की जसं ते लास्टला मी सांगतो की त्याला पर्याय काय असतो की तुम्ही त्याला धिस कीवर्ड वगैरे वापरून आहे ना तुम्ही त्याला मायक्रोसॉफ्ट एक्सटेन्शन असं तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा एक्सटेन्शन क्लासेस. आता एक्सटेन्शन क्लासेस काय असतं की जो तुमचा ॲक्च्युअल क्लास असतो ना त्याला तुम्ही एनिरेट करून त्याला ॲज अ वापरू शकता. कॉन्कॅटिनेशन असेल किंवा 2 नंबरचे ॲडिशन अशा टाईपमध्ये मल्टिपल असतात की मला काहीतरी अगोदर जे असतं ना माझ्या कंपनीचं नाव आलं पाहिजे त्याच्यानंतर तुमचं नाव सुरू झालं पाहिजे. अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता एक्सटेन्शन मेथड वापरून. आता ह्यातला चौथा टाईप कोणता आहे की पार्शियल क्लासेस. आता पार्शियल क्लासेस भरपूर जागी वापरतात. अख्ख्या प्रोजेक्टमध्ये आहे ना तुम्ही जर बघितलं असेल की डॉट नेटचं जर तुम्ही डेस्कटॉप ॲप्लिकेशन जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पार्शियल क्लास जातात. पार्शियल क्लासेस म्हणजे काय की फ्रंट एंड असतं ना जे फ्रंट एंड ते एका क्लासमध्ये आणि बॅक एंड एका क्लासमध्ये. आणि ज्यावेळेस माझा प्रोग्राम बिल्ड होणार आहे किंवा माझी जी फाईल बिल्ड होणार आहे त्यावेळेस हे दोन्ही पार्शियल क्लास एकत्र केले जातात आणि त्याला एकच क्लास असं कन्सिडर केलं जातं. ओके, किंवा एखादा आपल्याकडे जर 5,000 लाईनीचा कोड असेल ना तर तो पाच फाईलमध्ये वेगवेगळा 1,000 लाईनीचा मी कोड स्प्लिट केला आणि त्याला ज्यावेळेस मी कंपाईल करणार ना तर त्या फाईलमध्ये 5 फाईली कंपाईल होणार किंवा एका फाईलमध्ये त्या 5 फाईली कंपाईल होणार. इथं मी आता 5 फाईली बनवतो आणि त्यात वेगवेगळा क्लासेस लिहितो. ओके, आता मी काय केलं आहे की 01.cs मध्ये मी एक पार्शियल क्लास बनवला एम्प्लॉय नावाचा. त्याच्यात मी त्याचे डिटेल्स लिहिले की एम्प्लॉय डिटेल्स. 02 क्लासमध्ये मी सॅलरी लिहिली. सॅलरीमध्ये मी काय केलं की त्याची एम्प्लॉय सॅलरी. इथं बघा की ज्या सिंटॅक्स काय की पार्शियल कीवर्ड आणि क्लास आणि सेम क्लास नेम. हा जो सिंटॅक्स आहे ना तुम्हाला सगळ्या क्लासमध्ये सेम वापरायचा आहे. आणि त्याचा ऑब्जेक्ट बनवताना नॉर्मल आपण ऑब्जेक्ट बनवतो तसंच की एम्प्लॉय न्यू नेम. आता याला मी पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड काय दिलं नाही किंवा त्याचा मेन एंट्री पॉईंट फंक्शन पण दिलं नाही. असं पण हे डेस्कटॉप किंवा कन्सोल ॲप्लिकेशन असल्यामुळे ना हे रन होतंय किंवा याचा जो SDK आहे ना तो त्याला सपोर्ट करतोय. तसा मी तो डाउनलोड केलेला होता.
आता याला मी .NET रन केलं तर आलं का एम्प्लॉय डिटेल्स एम्प्लॉय सॅलरी. असं तुम्ही पार्शियल क्लासेस तुम्ही इम्प्लिमेंटेशन करू शकता. आता लास्ट वन काय की एक्सटेन्शन मेथड. आता एक्सटेन्शन मेथड काय आहे की त्याला मी कमेंट करतो. ओके, आता एक्सटेन्शन मेथड आहे, समजा माझ्याकडे एखादा एक्झिस्टिंग क्लासमध्ये मला जर त्याचा सोर्स कोडमध्ये न चेंज करता नवीन मेथड ॲड करायचे. ओके, जसं की स्ट्रिंग असेल, डेट टाईम असेल, लिस्ट असेल किंवा अजून स्वतःचा इनबिल्ड क्लास आपण डिक्लेअर केला असेल, राईट. तर इथं मी एक प्रोग्राम घेतो. ओके, आता इकडं बघा की मी तर काय केलं की एक्सटेन्शन, आता इथं पब्लिक स्टॅटिक एक क्लास केला की स्ट्रिंग एक्सटेन्शन नावाचा क्लास केला. त्याच्यामध्ये मी काय केलं की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड हॅलो नावाची मेथड आहे. आता हे हॅलो नावाची मेथड काय करते की धिस स्ट्रिंग टेक्स्ट, आता ह्यो जो स्ट्रिंग आपला क्लास आहे म्हणजे हा जो क्लास आहे स्ट्रिंग नावाचा त्याला मी एक्सटेंड केलं. एक्सटेंड काय केलं की जर माझ्याकडे काहीतरी पॅरामीटर आला, ओके, तो या टेक्स्ट व्हेरिएबलमध्ये घेतला आणि कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये हॅलो आणि आल्याला जो पॅरामीटर आहे तो मी इथं प्रिंट केला. जसं की स्ट्रिंग नेम, आता नेमला ज्यावेळेस मी कॉल करेल त्यावेळेस पाटील हा व्हेरिएबल, पाटील ही जी स्ट्रिंग आहे याच्यात स्टोअर होईल आणि नेम डॉट हॅलो ह्या ज्या मेथडला जर का मी कॉल केलं तर इथं बघा काय झालं की त्याची जुनी स्ट्रिंग आणि इथं काहीतरी मी जे पण काय व्हॅल्यू पाठवेल ती ॲज अ मेथडला कॉल होईल. यालाच बोललं जातं की एक्सटेन्शन मेथड, की जुन्या कोडमध्ये चेंज न करता, ओके, हा जो जुना कोड आहे त्याच्यामध्ये जो चेंज न करता आपण नवीन काहीतरी केलं किंवा हा जो स्ट्रिंग क्लास आहे याचं काम काय होतं की जी स्ट्रिंग असेल ती या डेटा टाईपला आपण देऊन टाकणे. नेमला आपण काय केलं की त्याला एक्सटेंड केलं, राईट. किंवा इथंच जर आपण वर्ड काउंटचा जर प्रोग्राम घेतला, ओके, वर्ड काउंटचं काय केलं की इथं की मी आल्याला स्ट्रिंग, आता धिस कीवर्ड का वापरायचा असतो की या क्लासमधला स्ट्रिंग, ओके, तर धिस कीवर्ड तुम्हाला कंपल्सरी आहे. जर धिस तुम्ही लिहिलं नाही तर ते तुम्हाला एरर देणार आहे का. धिस कीवर्ड एक्सटेन्शन मेथडमध्ये कंपल्सरी आहे. इथं मी काय केलं की रिटर्नमध्ये टेक्स्ट डॉट स्प्लिट, स्प्लिट कशाने केलं की स्पेसनं स्प्लिट केलं आणि डॉट त्याची लेंथ काढली, म्हणजे जिथं जिथं स्पेस असेल त्याला मी त्याची लेंथ पाठवून दिली, राईट. आता ज्यावेळेस या मेसेजमध्ये मी काय केलं की वेलकम टू ट्रेल अँड टीच 1 2 3 4 5, मला इथं 5 काउंट आलं पाहिजे. मेसेज ह्या व्हेरिएबल डॉट वर्ड काउंट नावाची मेथड ॲड केली. बरोबर, मेथड म्हणजे काय, जसं आपण लेंथ असेल किंवा आपण त्याच्यामध्ये जर आपलं टेक्स्ट असं ॲड करायचं असेल असं जे आपण मेथड्स इनबिल्ड्स होत्या ना तसेच आपण एक वर्ड काउंट नावाची एक आपली स्वतःची मेथड लिहिली. बरोबर, ती काय करते की मला वर्ड काउंट करून देत्या. आता .NET रन केलं, आलं का 5 काउंट. ओके, असं तुम्ही त्याला देऊ शकता किंवा तुम्ही ॲनॉनिमस एखादा टाईप असतो यातला. आता ॲनॉनिमस टाईप म्हणजे काय, चार्जिंग 10%. ॲनॉनिमस टाईप म्हणजे काय की ज्याला टाईप नसतो त्याला बोललं जातं की ॲनॉनिमस टाईप. त्याचं आपण एक एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघू. इथपर्यंत जर सगळ्यांना जर कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टॅलेंट टीचरला. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.